नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 8वी विज्ञान सायन्स यामधील चॅप्टर 3 फोर्स अँड प्रेशर हे अभ्यासत आहोत. त्यामध्ये आज आपण आर्किमिडीजचं प्रिन्सिपल याचा अभ्यास करणार आहोत. आता विद्यार्थी मित्रांनो, आर्किमिडीजचं आपण यापूर्वी बॉयंट फोर्स काय आहे तो त्याचा अभ्यास केलेला आहे. त्यावरच आधारित आर्किमिडीजचा प्रिन्सिपल आहे. आता त्याची व्याख्या काय आहे ती आपण बघूयात. सुरुवातीला, when an object is partially or fully immersed in a fluid, a force of buoyancy acts on it in the upward direction. This force is equal to weight of the fluid displaced by the object. म्हणजेच याचा अर्थ काय आहे इथे की जेव्हा एखादी वस्तू ही पार्शली म्हणजे अर्ध याच्यामध्ये किंवा पूर्णपणे एखाद्या फ्लुइडमध्ये जेव्हा ती आपण टाकतो तेव्हा जो बॉयन्सी फोर्स असतो तो काय होतो, वरच्या दिशेने त्या वस्तूवरती कार्य करायला सुरुवात करतो. आणि हा जो फोर्स आहे तो त्या फ्लुइडचं जे वेट आहे, जे त्या ऑब्जेक्टमुळे त्या वस्तूमुळे जे म्हणजे दूर सारल्या जाते ती ते फ्लुइड जे त्याच्यामुळे बाजूला होतं त्या फ्लुइडच्या वेट इतकंच ते बल असतं, असं हे आर्किमिडीजचं प्रिन्सिपल आहे. आता यामध्ये बघा इथे एक वरती उदाहरण दिलेलं आहे त्याचं की एक तुम्हाला त्यांनी सांगितलं की एक रबर बँड घ्या, तो कट करा आणि त्याच्या एका टोकाला एक दगड किंवा एखादं वजन 50 ग्रॅमचं, इथे पुस्तकात जसं सांगितले तसं ते एका टोकाला बांधा आणि ते जे आहे दुसऱ्या टोकाने ते काय करा, ते रबर बँड उचला, हवेत असंच ठेवा. आधी त्याचं माप घ्या, त्या रबर बँडचं दगड बांधल्यानंतरची जी काही उरलेली जागा आहे त्याचं मोजमाप मोजून घ्या, ते किती आहे ती नोंद करून ठेवा आणि त्यानंतर ते असं हवेत धरा आणि त्यानंतर परत त्याचं एकदा माप घ्या, त्या रबर बँडचं किती ताणलं आहे ते. हे झालं. यानंतर आता काय करायचं, दुसऱ्या इथे त्यांनी सांगितलं एका भांड्यामध्ये पाणी घ्या आणि त्यामध्ये सुद्धा अशाच पद्धतीने ते दगड जो आहे तो त्या पाण्यामध्ये बुडवा आणि त्यावेळेला पण त्या रबर बँडचं माप घ्या. म्हणजेच मग इथे तुम्हाला काय दिसतंय त्यांनी विचारलेलं आहे की जेव्हा तुम्ही तो रबर बँड पाण्यात आधी जेव्हा तुम्ही तो नुसता ठेवलेला असतो बांधून त्या दगडाला, तेव्हा त्याचं माप हे कमी असतं. जेव्हा तुम्ही तो हवेत असा तरंगता ठेवता त्यावेळेला त्या रबर बँडची लेंथ काय होते, वाढते. ती का वाढते तर ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे तो दगड काय होतो, खालच्या दिशेला तो ताणल्या जातं त्याच्यामुळे, म्हणून ती लेंथ त्या रबर बँडची वाढते. पण जेव्हा तो दगड तुम्ही पाण्यामध्ये बुडवता त्यावेळेला काय होतं की ती जी त्या रबर बँडची जी लांबी आहे ती काय होते, कमी होते. आता ती कमी आधीच्या मापाच्या पेक्षा त्या रबर बँडची लांबी कमी होते. आता कमी का होते तर त्याच्यावरती तो बॉयंट फोर्स काय आहे, तो पाण्यात जो असतो तो वरच्या दिशेने त्याच्यावरती कार्य करायला सुरुवात करतो. म्हणून ते जे माप आहे त्या रबर बँडचं ते काय होतं, छोटं व्हायला सुरुवात होतं. हेच आपल्याला आकृतीच्या माध्यमातून किंवा प्रॅक्टिकली हे आर्किमिडीजचं जे प्रिन्सिपल आहे ते इथे आपलं असं समजून घेण्यास मदत होते. आता आर्किमिडीजचं प्रिन्सिपल जे आहे ते बऱ्याच ठिकाणी ते वापरण्यात येतं. ते जे सबमरीन्स असतात म्हणजे पाण्याखालच्या ज्या पाणबुड्या असतात आपण समुद्रात त्या वापरल्या जातात किंवा ज्या जहाजं असतात त्यांच्या बांधणीमध्ये किंवा त्यांना जेव्हा तयार करायचं असतं कन्स्ट्रक्शनमध्ये त्यांच्या ह्या आर्किमिडीजच्या प्रिन्सिपलचा वापर होतो. आणि लॅक्टोमीटर, हायग्रोमीटर हे जे इन्स्ट्रुमेंट्स आहेत यांचीसुद्धा तयार करताना हे आर्किमिडीजचा प्रिन्सिपल वापरतात. त्याच्या प्रिन्सिपलचं जे सूत्र आहे ते म्हणजे कसं मोजायचं ते इथे बघा. डेन्सिटी ऑफ सबस्टन्स अँड रिलेटिव्ह डेन्सिटी. डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॅल्यू. The SI unit of density is kilogram per meter square.
आता जी डेन्सिटी असते म्हणजे प्रॉपर्टी, डेन्सिटी जी प्रॉपर्टी कशासाठी उपयोगी येते, तर त्या वस्तूची जी शुद्धता आहे ती तपासण्यासाठी ती आपल्याला मदत करते. द रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ सबस्टन्स इज एक्सप्रेस्ड विथ रिस्पेक्ट टू द डेन्सिटी ऑफ वॉटर. म्हणून मग रिलेटिव्ह डेन्सिटीचं सूत्र काय आहे, डेन्सिटी ऑफ सबस्टन्स अपॉन डेन्सिटी ऑफ वॉटर. कारण ती कुणावरती अवलंबून असते, ती डेन्सिटी ऑफ सबस्टन्स ही डेन्सिटी ऑफ वॉटरवरती अवलंबून असते, म्हणजे त्यांच्यामध्ये रिलेशन असतं. दिस बिंग अ रेशो ऑफ टू इक्वल फिजिकल क्वांटिटीज, इट हॅज नो युनिट. रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ अ सबस्टन्स इज कॉल्ड स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. तर या पद्धतीने आपलं विद्यार्थी मित्रांनो हा चॅप्टर अभ्यासून झालेला आहे. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला हे शिकवलेलं लक्षात आलं असेल. नसेल आलेलं तर पुन्हा एकदा व्हिडिओ बघा, पुस्तकातही वाचा. अशा पद्धतीने सराव करून हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात. भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.